नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:18 ते 10:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2 वाजल्यापासून ते 3:34 आणि यमगंड काळ पहाटे 6:10 ते 7:44 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल आणि शनी नेपच्यून बरोबर लाभ योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे मार्गी लागतील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही प्रलंबित लाभ तुम्हाला मिळू शकतील. जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील. महत्त्वपूर्ण कामं सहजपणे पूर्ण होताना दिसतील. थोडेसे धावपळ होईल किंवा फिरणं वगैरे, मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका, मात्र काही अनपेक्षित लाभ तुम्हाला नक्की मिळते. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शका. याचप्रमाणे फिरणं वगैरे थोडंसं होऊ शकेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळताना दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि षष्ठात आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही कामं अचानकपणे मार्गी लागू शकतील. त्यामुळे तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल.
दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि सप्तमातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. भाग्याचे उत्तम साथ लावेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही कामं अचानकपणे पूर्णसुद्धा होताना दिसते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये कागदोपत्री व्यवहार मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि पंचमातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कागदोपत्री कामं तुमची मार्गी लागू शकते. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकतील. घरातील व्यक्तींच्या काही गरजा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या संधीसुद्धा समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. 3यातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. काही चुणूकदार कल्पना आजच्या दिवशी सुचू शकतील. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा जी कामं रेंगाळलेली आहेत ती जरूर हाती घ्या. त्या संदर्भातलं काही चांगलं मार्गदर्शन किंवा चांगली खबरबात तुम्हाला नक्की मिळू शकेल. मूड, कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 2यातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. 3यात तुमच्या चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा राहील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. काही प्रमाणात ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि 3यातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी येऊ शकतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. कुठल्या महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भात तुम्ही अपेक्षा करत असाल तर ती कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील की ज्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी
शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.